नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. च्या मायला ह्या चूतमारीच्या, दुसऱ्यानं वापरलेली बाई ह्याला चालते आणि टॉवेल चालत नाही भाई. वैतागलेल्या ताठे सरांनी आपली बॅग उचलून आतून टॉवेल काढला. तोपर्यंत मारू सर खोलीतून बाहेर निघून गेले होते. चाटे सरांचं काय चाललंय असा विचार करत ताठे सर आपल्या खोलीतून बाहेर पडून बाजूच्या खोलीत गेले. तिथे चाटे सर रूमची खिडकी उघडून बाहेर डोकावून उभे होते. ओ चाटे सर, ती खिडकी बंद करा, नाहीतर थंडीनं गारठून माराल. आधीच तुमचा जीव तो किती. ताठे सर बोलले तसं चाटे सरांनी त्यांच्याकडे वैतागून पाहिलं. अरे अरसिक निर्बुद्ध प्राण्या, ही थंडी नाही रे, हा गारवा आहे. मनातला विचार बोलून दाखवणार तितक्यात खाटमोडे सर आत आले आणि त्यांच्या मागोमाग राधाबाई. चहा आणलाय असं बोलत राधानं हातातला ट्रे पुढे केला. ताठे सरांचं लक्ष मात्र ट्रे मधल्या कपांऐवजी राधाच्या कपांकडे होतं. राधानं पतर छातीभोवती नीट घेतला असला तरी त्यामुळे तिथल्या ऐवजाची साईज काही लपत नव्हती. उलट तिनं पदर अगदी घट्ट घेतल्यामुळं तो तिच्या छातीवर एकदम चिपकला होता आणि त्यातून तिच्या छातीवरच्या गरगरीत उभारांचा आकार अगदी व्यवस्थित लक्षात येत होता. राधाच्या हातातून ट्रे घेऊन खाटमोडे सरांनी टेबलवर ठेवला तसं ती बोलून खोलीतून बाहेर पडली. ताठे सरांची नजर आता तिच्या डेरेदार मागच्या भागावर होती. ट्रेमधून चहाचा एक कप उचलून चाटे सरांना देत खाटमोडे सर बोलले, ताठे सर म्हणतात ते बरोबर आहे चाटे सर. इथली महाबळेश्वरची थंडी एकदम बेकार आणि तुमची बॉडी ही अशी. आधी तुम्हाला समजणार नाही पण नंतर लय भारी पडेल. चहाचा कप घेत बचावाच्या सुरात मग चाटे सर बोलले, मी जरा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. मग आतमधनच घ्या आस्वाद, काय घ्यायचा तो. अहो पण त्यामुळे कविता करण्यात कसं तरीच म्हणजे. खाटमोडे सरांनी चाटे सरांकडे रोखून पाहत विचारलं, म्हणजे कविता करावीशी वाटते हो. चाटे सरांनी स्वतःचा बचाव केला. ते आणि कशाला, बोर्डानं पुस्तकं लावलीत आणि त्यात आधीच ढिगानं कविता आहेत, त्यातलीच म्हणा एखादी. खाटमोडे सरांनी हसत हसत चहाचा कप उचलून ताठे सरांना दिला आणि मग स्वतःही एक कप उचलून तोंडाला लावला. काय मूर्ख माणूस आहे हा. स्वतः कविता करणं आणि दुसऱ्यांची कविता म्हणणं यातला फरक या पीटी मास्तरला काय समजणार म्हणा. जाऊ दे असा विचार करत चाटे सरांनी चहाचा घोट घेतला. तितक्यात मारू सर तिथे पोहोचले. घ्या मारू सर, चहा आलाय तो प्या आणि नवीन कवितेच्या स्वागताला तयार राहावा. खाटमोडे सरांचं बोलणं ऐकतानाच चहाचा कप उचलून मारू सरांनी विचारलं, नवीन कविता कोणत्या वर्गात आली. अहो मारू सर, कधीतरी पोरींचा आणि बायांचा विचार न करता शाळेतल्या अभ्यासाचा विचार करीत जावा. आपले चाटे सर कविता करू राहिले. आता चहा पिऊन झाला की त्यांची कविता, मग नंतर बोर्डानं पुस्तकात लावली की तुम्हाला शिकवावी लागेल ना. ताठे सरांनी एकाच फटक्यात 2 पक्षी मारले. त्याचवेळी त्यांचं लक्ष चहाचा दुसरा ट्रे घेऊन राधा वरच्या मजल्यावर चालली होती तिच्याकडे गेला. जिना चढताना हलणारे तिचे ते पार्ट हे पाहताना त्यांनी चहाचा घोट घेतला. मारू सरांना कविता काय समजणार, ते तर इतिहास शिकवतात ना. खाटमोडे सर चहा संपवत बोलले, मैदानामध्ये दाया आणि बाया करण्यापेक्षा ते बरंच. मारू सरांनी हल्ला परतवला पण खाटमोडे सरांच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मारू सरांना स्वतःची चूक समजली. 6 फूट उंच आणि धिप्पाड खाटमोडे सरांना तसे सगळेच घाबरायचे आणि आता तर सगळे त्यांच्यामुळेच तर इथे पिकनिकला आले होते. हा बंगला तर एकदम जबरदस्त आहे हो खाटमोडे सर, तुम्हाला कसं काय मिळाला. मारू सरांनी विचारलं आपला विषय बदलत. तसं खाटमोडे सर राग आवरत बोलले, या घराचे मालक आहेत मोरे सरकार. त्यांचा 2 नंबरचा मुलगा आणि मी एकाच रेजिमेंटमध्ये होतो. तेव्हापासून ते बोलवत होते. यांची अगदी माणसं सगळी बॉम्बेला राहतात, इकडे कवा तरीच येतात. लय भारी हो घर. ताठे सरांनी धुजरा दिला. मी जरा बाहेर जाऊन येतो. एका घोटात शिल्लक चहा संपवून मारू सर 2 बोटांनी सिगरेट ओढायची ऍक्शन करून दाखवत बोलले. ते पाहून ताठे सर सुद्धा उठून उभे राहिले. चला
मला पण तलप आली आहे. खरं तर राधाचं भरगतचं शरीर मागून पुढून पाहून ताठे सरांना सुद्धा एक वेगळीच तलफ आली होती. पण सध्या तरी ते सिगरेटवरतीच भागवणार होते. मारू सर ताठे सरांना घेऊन सिगरेट ओढायला बाहेर गेले. तसंच चाटे सर रूम मधल्या बेडवर आडवे झाले. मारू सरांच्या टोमण्यामुळे खाटमोडे सरांना आलेला राग त्यांनी आवरला. पीटीच्या शिक्षकाला इतर शिक्षक कमी मानतात हे त्यांना नवीन नसलं तरी अजून त्याची सवय होत नव्हती. आईला बेन रेजिमेंटच्या जीवावर लय उडतंय. मी मैदानात दाया बाया करतो पण तू इकडे तिकडे बाया बघत फिरतो सुकाळीच्या. मनातल्या मनात मारू सरांना शिव्या देत खाटमोडे सरांनी चाटे सरांकडे पाहिलं. चाटे सर बेडवर आडवे झालेले पाहून त्यांनी विचारलं, का हो चाटे, मगाला तुम्ही कविता करत होता ना, मग आता काय झालं? त्याचाच विचार करतोय हो, असं म्हणत चाटे सरांनी डोळे मिटले. अहो झोप येते तर बोला की झोप येते, लाजता कशाला? झोपा तुम्ही, मी जरा आतमधली व्यवस्था बघून येतो, असं म्हणत खाटमोडे सर किचनकडे गेले. किती मूर्ख लोक आहेत एक एक. यांना काय समजणार एका कवीच्या मनाची व्यथा. स्वतःशीच बोलत चाटे सर मनातल्या मनात शब्द जुळवू लागले. मगाशी गाडीतून उतरल्यानंतर हिरवेगार डोंगर पाहून मनामध्ये जे शब्द आले होते ते आठवायचा ते प्रयत्न करू लागले. पण त्यांच्या बंद डोळ्यापुढे तेव्हा पाहिलेल्या कोरेबाईच्या भरगच्च टेकड्याच येऊ लागल्या. किचनमध्ये इकडे राधा काम करत होती. मोरे सरकारांच्या या बंगल्यामध्ये ती गेली 4 वर्ष कामाला होती. आलेल्या सगळ्या पाहुण्यांची व्यवस्था पाहायचं काम ती आणि तिचा नवरा करायचे. काय राधाबाई, कस काय चाललंय समद? किचनमध्ये शिरून खाटमोडे सर तिच्या पाठीमागे उभे राहत बोलले. समद बरं आहे जी, राधानं पदर सावरला. खाटमोडे सर यापूर्वी एकदा मोरे साहेबांच्या घरी येऊन गेले होते, त्यामुळे ती त्यांना ओळखत होती. किसनराव कवा यायचं विचारताना खाटमोडे सर राधाच्या भरगच्च मागच्या भागाकडे पाहून बोलत तिच्या बाजूला आले. आता बाजारात जाऊन यायचं म्हटलं तरी टाइम लागतोच की, तुम्हाला तर समधी माहीत आहेच की इथली. हातानं खटाखट कांदे चिरत राधा बोलली. हाताच्या हालचालीमुळे तिच्या छातीवरचा पदर जरा सरकला. तिथे दिसणाऱ्या घडीवरती खाटमोडे सरांची नजर गेली. मायला काय मस्त भरलेला माल आहे. मनामध्ये आलेला विचार दाबून टाकत खाटमोडे सर बोलले. जेवण अगदी झाक बनवा बरं का, एकदम मागच्या टायमाला झालतं ना तसं. करते की मी जमल तसं, मान खालीच घालून काम करत राधा बोलली. निळ्या ब्लाऊज मधली ती खळी घोल आणि उघडा पडलेला एक थोडासा बाजू खाटमोडे सर तेवढं पाहूनच तापले. अहो जमतंय तसं कशाला, तुमच्या हाताला लय भारी चव आहे. मागच्या टायमाला कसा मस्तपैकी जेवलो होतो का नाही तसाच. खाटमोडे सरांना खरं तर आता राधावरच हात मारून तिच्या रसाळ आंब्यांची चव घ्यावीशी वाटत होती. आईला किसनरावाची मजा आहे, असला भरलेला माल रोज दाबायला गावतोय. राधाची भरगच्च छाती पाहून सरांचा आता ताठू लागला. तिच्या ते लक्षात आलं तसं त्यांची पंचायत झाली असती. राधा मोलकरीण असली तरी मोरे साहेबांची मोलकरीण होती. तिने मोरे साहेबांकडे तक्रार केली तर आपली पार इज्जत जाईल हे खाटमोडे सर ओळखून होते आणि म्हणूनच ते पुढचं पाऊल उचलण्याचा विचारही करत नव्हते, निदान राधाकडून सिग्नल मिळेपर्यंत तरी. तर मग मित्रांनो, आता पाहूयात पुढे काय होतंय ते. अजून भरपूर काय होणार आहे. इथं भरपूर लोक एकत्र आलेली आहेत. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.